रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरे हृदये मंदिरे स्मराकारी आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिराया आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी महायोग पिटे तटे भीमरत्यां वरम पुंडलिकाय धातु मुन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दयाला करुण करा दयाला करुणा करा दया करुणा करा हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा
तुझा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राखा जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा वाद्यभूषित पावण ते प्रत्यक्ष अमरेंद्र समान तया श्रोत्याची आजान साष्टांग नमन करीतो सो विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे माऊली म्हणजे आळंदी निवासी हा सुंदर असा माऊलीचा अभंग आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि अभंगातून माऊली सांगतात राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी दोन्ही नाम एकच आहे. तुम्ही कृष्णाचं नामचिंतन करा आणि रामाचं करा आणि कलियुगामध्ये हरीचं करा. हरी म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा. आणि राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी दोन्ही एकच आहे म्हणतात. पुढे काय सांगतात? हृदयी मंदिर स्मराकारे. आपलं जे हृदय आहे ना त्या मंदिरामध्ये काय करा? सतत देवाचं चिंतन करा माऊली सांगतात. आणि ते चिंतन केल्यानंतर काय होईल? तर आपल्या जीवनामध्ये आपोली आपण करा सोडवण. ह्या जीवनात जन्माला आल्यानंतर कोणीच कोणाचं नाही. माऊली सांगतात दुसऱ्या चरणामध्ये की जीवनामध्ये आल्यानंतर कोणीच कोणाचं नाही. तर काय करा? हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन सोडावेगी. या संसार बंधनातून आपल्याला जर निघायचं असेल तर एक मी देवाचं चिंतन सांगितलेलं आहे आणि ते आज आपल्याला चिंतन करायचं. आणि कोणत्या देवाचं सांगितलेलं आहे? तर राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हरिपाठामध्ये सांगितलेला आहे सतत मंत्र जपाचा असन तर राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हे कोणी जपला? तर सर्व संतांनी जपला. आणि ते कशामध्ये जपला? ज्ञानदेवा ध्यानी. आपल्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये सतत काय करायचं? देवाचं चिंतन ठेवायचं. आणि देवाचं चिंतन कोणी ठेवलं? 18 पगड जातीच्या संतांनी ठेवलं. उंच नीचे काही नेने भगवंत टिष्टे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविन सजन कसया युकू लागे मांस माया सावत्यास खुरपू लागे. सर्व संतांना त्या देवाचं चिंतन केलं आणि ते कशात केलं? मनामध्ये. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया असा सरळ सरळ अभंग आहे. विठाला विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला
तरुण मंडळीने हे योग घडून आणला आणि आज माझी सेवा ज्यांच्याकडे यजमान आहे असे असणार विशाल भाऊ, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. टाळी वाजा एकदा सर्वांनी त्यांच्याकडे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानोबरांनी या अभंगामध्ये आपल्याला काय सांगितलेलं की राम आणि कृष्ण या दोन नामाचं चिंतन करायचं. या नामाचं चिंतन केल्यानंतर काय होईल, आपण हे जन्म मरणाच्या संसारामध्ये आपण आलेलो आहोत तर याच्यामध्ये काय होईल, आपलं सोडवण होईल. म्हणून देवाचं चिंतन करायचं. रात्रंदिवस चिंतन केलं. कोणी केलं? संतांनी केलं. त्याच्यामध्ये सर्व संतांनी केलं. मग आता कोणते संत सांगू तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, तुकोबरायांनी रात्रंदिवस भजन केलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे गायले. रात्रंदिवस देवान तुकोबरायांनी गायले. तुकोबराय भजन करायला कुठं जायचे तर भंडारा, भामचंद्र आणि घोरडा 3 डोंगरावर तुकोबराय भजनाला जायचे. आणि भजन कसे करायचे? रात्रंदिवस करायचे. गोविंद आसनी, गोविंद चयनी, गोविंद त्या मनी बैसल असे. मनामध्ये त्या श्रीकृष्ण, आपले श्रीकृष्ण, जय कृष्ण, श्री विठ्ठल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी भजन करायचे. आणि भजन बी असं मन लावून छान भजन झालं. सर्व भजनामध्ये आनंद घेतला. आणि आज आनंद घ्यायचा बरं का भजनाचा. थोडं चिंतन कमी ठेवू आपण, पण भजन करू, कारण आज भगवान परमात्म्याचं भजन झालं पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. म्हणा टाळीवाला, टाळीवाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. असं तुकोबरायचं भजन चालायचं. रात्रंदिवस तुकोबराय भजन करायचे. पण तुकोबरायच्या पत्नीला विचार पडायचा संसाराचा. महाराज सतत भजन करायला जातात, सतत भजन करायला जातात, पण संसारात काही लक्ष तर पाहिजे. तुकोबरायांना म्हणत होती त्यांची पत्नी, महाराज तुम्ही देवाचं चिंतन करा पण संसाराकडे लक्ष असू द्या. पण तुकोबरायांनी केलं काय केलं होतं, संसाराला शून्य केला होता. शून्य संसार. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबरायांनी धर्म कोणता केला तर हरिभजनी हे ढवळीले जग. लाई बी किचकट चिंतन राहणार नाही आपलं आणि लाई पण हे नाही. पण तुम्हाला सांगा सगळ्यात महत्वाचं काय, भजन राहणार आपल्या याच्यामध्ये कीर्तनामध्ये. कारण सगळ्यात जास्ती भजन मला आवडतं, सगळ्याला माहिती आमच्या सर्व मंडळीला. आणि भजन कोणाला सुद्धा गाऊन द्यायला पाहिजे. इथं कसं आहे, गात जागा, गात जागा, गात जागा. पुढं काय सांगितलं, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा. जागा म्हणजे कशातून, झोपीतून नाही बरं का. जागा म्हणजे आयुष्यातून जागा व्हा, आयुष्यातून जागा व्हा. काकड्यामध्ये एक सुंदर प्रमाणे माझा सतत अभंग मी म्हणत असतो, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्र जन, धनधारा
संतांनी काकडा फक्त आपल्याकरता केलेला आहे. आपण जागं व्हावं, जीवनामधून जागं व्हावं म्हणून आपण काय केलं, आपल्याला संतांनी आपल्यासाठी काकडा केला. परत आपल्यासाठीच नाही म्हणले, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा, झाला ऋणोदय सरले निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, झाले ती गोळा, सोडाचे जे सुख आता पाहू द्या मुख कमळा. संत म्हणतात आम्हाला मुख पाहू द्या म्हणतात तुमचे, आणि आपण पाहिलं सुद्धा पाहिजे. डोळे कसे करता दिले, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. संत सांगतात आपल्याला देवाचं रूप पाहिल्यानंतर सुख मिळालं पाहिजे, देवाचं भजन केल्यानंतर सुख मिळालं पाहिजे. पण आपल्याला अन्य ठिकाणी सुख पाहतो आपण, पण सुख कुठं पाहतो आपण, संसारामध्ये सुख पाहतो. संसार कसा आहे, संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ सुनी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. की आपला हा संसार कसा आहे, इंगळासारखा आहे, इंचासारखा आहे, पण त्याच्यामध्ये सुख कुठंच नाही, दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अजिबात त्या संसारामध्ये सुख नाही. एक ससा दृष्टांत सांगत असतो मी सतत. एक ससा कुठे बसलेला होता, एका डोंगराच्या कडीला बसलेला होता, आणि तो तिथं बसलेला असताना आभाळ गरजलं. आभाळ कसं गरजत महाराज, धुमाकून सांगा. हा, आभाळ असं गरजलं, आणि गरजल्यानंतर काय झालं माहिती का, ती ससा पळा लागला. पळता 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 हे कुणी पाहिलं, लांडग्याने पाहिलं. लांडग्याला वाटलं आता आपल्याला चान्स मिळालेला खाण्याकरता. लांडग्याने पाहिलं, आणि लांडगा काय गेला सशापाशी, सशा तुझ्या पाठीमागं कोणीच नाही, तू का पळतो. त्यांनी सांगितलं हिंदीमध्ये, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, आणि मरने का है तो ठहरो. आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, आणि मरने का है तो ठहरो. ससा आणि लांडगा त्याच्या पुढं पळायला लागला. लांडगा पळायला लागला, लांडगा पुढं पळतो, ससा पाठीमागं पळतो. असं पळता पळता दोघांनी, कोणी पाहिलं दोघाला, वाघाने पाहिलं. वाघ म्हणे आज दोन शिकारे, पण हे उलटे का पळतात, हे त्यांच्याकडे जावं लागेल आपल्याला. गेले तिथं, जवळ गेले, आणि जवळ गेल्यानंतर विचारलं म्हणे लांडग्याला, म्हणे का पळतो तू. काही नाही म्हणे, मला नको विचारू म्हणे, सशाला विचार म्हणे. सशाचा मंत्र एकच होता, आसमान गिर आहे, जीने काय तो भागो, आणि मरणे काय तो ठहरो. लांडगेच्या लक्षात आलं, आता वाघाच्या बी लक्षात आलं, आपण पळलं पाहिजे. तिन्ही पळायला लागली. पळता 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 पुढं पळाली, पळता पळता गेला. कोणी पाहिलं, दोन गाढवानी पाहिलं. आता दोन गाढवानी पाहिल्यानंतर त्या दोन गाढवानी शांत बसवणं. एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणतं, होय का पळत असं नाही तिघ जण, आणि पळायला लागले तर पण कसे पळायला, उलटे पळायला लागले म्हणे. सशाच्या पाठीमागं लांडगा पाहिजे, लांडग्याच्या पाठीमागं वाघ पाहिजे, पण कसं काय पळायला लागले म्हणे, जाऊन विचारू. दुसरा गाढव म्हणला त्याला, अरे आपण आधीच गाढव म्हणतात लोक आपल्याला, आणि गाढव लोकांना काय सवय असते माहिती आहे का, जिथं चांगलं चाललंय का तिथं नेमकं काय घुसडाचं नेऊन आहे का नाही. आपल्या इकडे म्हणतात ना काय गाढवासारखा माणूस आहे, चांगलं चाललं तिथे मधात गेल्यावर भजनच चिचकून टाकलं. असे काही गाढवासारखे लोक वागते. ते दोन्ही गाढवांनी काय केलं विचारलं, जाऊ दे म्हणे विचारून घेऊ. विचारलं म्हणे का पळता म्हणे तुम्ही दोघं जण. आसमान गिर आहे, जीने काय तो भागो, आणि मरणे काय ठरवून. आता ती दोघं जण गाढव असे पळालेले. गाढवाचं पळणं कसं, रापडांग रापडांग असे पळायला लागले. आता पळायला लागले, पळता 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 असे अनेक किलोमीटर पळाले. सगळ्याचे एकमेकाच्या पायाने एकमेकाचे तोंड फुटून गेले. फुटले सगळ्याचे तोंड, एवढे पळाले. पण कुठपर्यंत पळायचं विचारलं तर सशाचा एकच मंत्र कोणता, आसमान गिर आहे, जीने काय तो भागून, मरणे काय तो ठहरो. असे पळता पळता पुढं पळत कव्हर जायचं म्हणले विचारा. तर जोपर्यंत आपल्याला पुढचा हवळ दिसत नाही म्हणे, गठत नाही, सापडत नाही, तोपर्यंत पळायचं म्हणे. आता कधी सापडन का सांगा बरं. तसा आपला संसार आहे. म्हणून याच्यातून काय करायचं, आपण देवाचं चिंतन करायचं. विठाला 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 विठाला. आणि रात्रंदिवस त्या संतांनी भजन केलं. तुकोबरायांनी भजन रात्रंदिवस केलं. म्हणून तुकोबरायला
सर्व संसार शून्य होता आणि तुकोबरायला काहीच कळत नव्हतं, फक्त एकच देवाचं भजन करायचं. आणि ते कसं करायचं तर विना गळ्यात अडकाचा, चिपळ्या हातात घ्यायच्या, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 असं भजन करण्याकरता तुकोबराय भंडारा भामचंद्र घोरडा 3 डोंगरावर जायचे. पण एक वेळेस काय झालं, देहूत तुकोबराय रात्रीच्या वेळेस भजन करत होते. कारण दिनरजनी हाची धंदा, रात्रंदिवस तुकोबराय गोविंदा असणे गोविंद शेयनी, गोविंद त्यामध्ये बैसल असे. आणि मग तुकोबराय भजन करायचे. आणि देहूमध्ये काय झालं, रात्रीच्या वेळेस काय झालं, 2 वाजता तुकोबरायचं भजन चालू, असं भजन चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि देहूमध्ये 4 चोर आले. किती चोर आले? 4 चोर आले आणि तुकोबरायला भेटले. तुकोबरायला म्हणले, महाराज तुम्ही देवाचं चिंतन करता? तुकोबराय म्हणल्यावर हो म्हणे, मला हेच भजन चालू आहे, माझं दुसरं काहीच नाही. मग एक काम करा ना, तुमच्या गावात सगळ्यात श्रीमंत कोण आहे म्हणे सांगा. सर्वात श्रीमंत कोण आहे तुकोबरायांना विचारलं तुकोबरायला. विचारल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं, आमच्या गावात आमका रामभाऊ पाटील खूप श्रीमंत आहे, त्यांच्या वाड्यात जाता येईल का? तुकोबराय म्हणजे हो जाता येईल, त्यांच्या दरवाजा वाड्याला 4 दरवाजे म्हणे, कोणता तरी एखादा दरवाजा तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करा आणि मी तुम्हाला दाखवून देतो म्हणे. तुकोबरायांनी ते वाडा दाखला आणि दाखवला आणि 4 चोरांनी त्यांच्या तुकोबरायच्या सोबत गेले. आणि गेल्यानंतर काय केलं, तिथे गेल्यावर दरवाजा काढला गेला, 4ही चोर आणि तुकाराम महाराज मध्ये गेले. महाराजला म्हणे तुम्ही आमच्यासोबत चला, म्हणजे कोणी आलं काही झालं तर एखाद्या सांगायला असतं, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही बाबा? सांगायला असतं की नाही, कोणी आलं काही आलं तर असं. मग तुकोबरायला त्यांनी तिथं बसवलं. आता बसवलं, महाराजला म्हणे बसा आम्ही चोरी पाहतो म्हणे करतो. चोरी चालू केली. ते 4 चोरांनी काय केलं, 4 चोरांनी चोरी चालू केली. आणि चोरी चालू करत असताना पाहत असताना काय झालं, नेमकं सकाळचे पहाटेचे 3:30 वाजले. आणि 3:30 वाजल्यानंतर तुकोबरायच्या चिपळ्या आणि तुकोबरायचं भजन सुरू झालं. त्या वाड्यामध्ये गेल्यानंतर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, लगेच काकडा सुरू झाला. काकडा सुरू झाल्यानंतर पाटील उठले. कोणते? वाड्यात पाटील उठले. पाटलांनी काय बघितलं, तुकोबरायला बघितलं. तुकोबरायला बघितलं. पण ते पाटील ज्यावेळेस उठले ना, त्यावेळेस काय झालं, हे 4 चोरने का जुन्या काळातला दृष्टांत तुकोबरायच्या असल्यामुळे तुकोबराय त्या ज्वारी गहू टाकण्याकरता कणगी राहायच्या. काय राहायच्या? कणगी राहायच्या, आहे की नाही? तर त्या कणगीमध्ये चोरांनी उड्या टाकल्या आणि चोर बसले निवांत. आता तुकोबरायने काय केलं, काकडा झाला. काकडा झाल्यानंतर सर्व पाटील म्हणे वा वा छान महाराज तुम्ही आले, आनंद वाटला. पण तुम्ही कसे आले काय आले हे न विचारता महाराज म्हणे आज आलेच तर आम्हाला आनंद वाटला. आणि संत जर घरी आले आणि भगवान श्रीराम प्रभू आपल्या घरी आज आलेलेच आहे की नाही? आणि आल्यानंतर काय करावं माणसाने? दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. आज आपल्याकरता काय माहिती का, दसरा आणि दिवाळी. जसं दिवाळी असते ना, आपल्या दिवाळीच्या टायमाला काय करतो आपण, पणत्या लावल्या जात्या, फटाके वाजले जाते आणि आनंद करत असतो आपण नवे कपडे घालून. तसंच संत जर आपल्या घरात आले ना, संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तोच दिवाळी दसरा आपला संतांचा पाहिजे, वारकऱ्यांचा तोच दसरा दिवाळी पाहिजे. आणि मग ते 4 चोर तिकडे होते कणगीत बसलेले आणि हे तुकोबरायचं भजन आटपून मग ते जेवायला वगैरे महाराज आले, आनंद, आंघोळीला पाणी टाकलं, सर्व केलं. आणि मग सांगितलं तुकोबरायांना बसा. पण तुकोबराय म्हणले मीच एकलं नाही आलो म्हणे, माझ्यासोबत अजून 4 आलेली म्हणे. आता कोण 4 आले लक्षात घ्या. असं विचारल्यानंतर काय कुठे म्हणे ते म्हणे हे काय कणगीत का लपले म्हणे, काय नाही म्हणे, ते अचानक तुम्हाला घाबरले आणि लपले म्हणे. ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काय केलं, तुकोबरायच्या पंक्तीला बसले. आणि पंक्तीला बसल्यानंतर काय असतं, सुंदर असं जेवायला असतं. काय असतं, मस्त आमच्या भाऊच्या घरी काल परवा ह्या 2-3 भाज्या वगैरे भाकरी असं केलं जेवायला त्यांनी. आणि जेवायला केल्यानंतर काय झालं, सुरू वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजन होते नाम घेता पुकाचे, जीवन करीची जीवित वाहन नाही हे पूर्ण ब्रह्म, असा श्लोक मानला गेला. पण त्यांना कुठे येत होता चोरायला. पण तुकोबरायांनी पाणी फिरलं आणि पाणी फिरल्यानंतर जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर जेवण घेऊन झालं, दक्षिणा दिली. आणि मग चोराला कळलं जेवढा आपल्याला चोरी करून मान मिळत नाही म्हणे, जेवढा चोरी करून मान मिळत नाही म्हणे, तेवढा आपल्याला संतांच्या संगतीमध्ये मान मिळाला. आणि संतांच्या संगतीसाठी वेळ कोण होतं, ज्या सुखा कारणे
देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संतांच्या संतीत देव वेडा होतो, पण कधी आपण सुद्धा वेड त्या देवासारखं झालं पाहिजे. वेडा झालो वेगियांच्या गावी गेलो. देवाच्या गावाला जर जायचं असेल ना आपल्याला, तर आपण त्या देवासाठी वेड व्हायचं. विठाला विठाला तर देवाचं नामचिंतन आपल्या जीवनात सतत झालं पाहिजे. आणि ते कसं झालं पाहिजे, तर देवाचं चिंतन सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. विठाला विठाला विठाला. आणि देवाचं कोणत्या झालं पाहिजे, तर तीन देवाचं झालं पाहिजे. कोणत्या? राम, कृष्ण आणि हरी. तुकोबरायांनी कलियुगामध्ये जर सगळ्यात महत्वाचं जर एक नामचिंतनातून एकच सांगितलेलं फक्त, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कारण देवाचे अनंत नाम आहे आणि अनंत रूप आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासे, बाप रखुमादेवर खून बाणली कैसी, बाप रखुमादेवर खून बाणली कैसी. त्याचे अनंत रूप आहे आणि अनंत नाम आहे. पण आज आपल्या अभंगामध्ये दोनच नाम सांगितले, ते म्हणजे कोणते? अभंगाच्या पहिल्याच्या राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे, 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 हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजे रे हृदय मंदिरी स्मरकार. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे हृदय मंदिरी स्मरकार. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे हृदय मंदिरी स्मरकार. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे मंदिरी स्मरकार. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदय मंदिरी स्मरकार. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदय मंदिरी स्मरकार. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदयास मंदिरी स्मरकारे. आपोली आपण हृदयास मंदिरी, हृदयाच्या मंदिरामध्ये आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि देवाचं चिंतन सर्व संतांनी केलेले. संत सावता महाराजांनी तर कसं केलेलं आहे, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हारी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, असं भजन केलं. आणि आता जर आपण म्हणलं भजन करा भजन करा, तर आपल्या त्या याच्यातूनच आपले हात बाहेर निघणार नाही. पण हात कशा करता दिलेले, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. वाट पंढरपूरची चालायला पाहिजे. पावले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. पावले चालती पंढरीची वाट. कारण आपण जन्माला आल्यानंतर काय होतं, आपण देवाचं चिंतन कमी करतो आणि जे करायला पाहिजे आपण ते करीत नाही.
जे करायला पाहिजे ते करत नाही, म्हणून संत देवाचं भजन करतात हे मला तुम्हाला सांगायचं. आणि संत भजन का करतात? ते देव त्यांना प्राप्त करायचा असतो. आणि आपण काय प्राप्त करतो? आपण फक्त धन प्राप्त करतो. काय करतो? धन. पण आपल्याला आलेलं कर्म जे आहे ते आपल्याला भोगावं लागत. कोणतं? उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेच भोगाले, उपजले मेले ऐसे किती. किती काय येणार आहे आणि किती काय जाणार आहे. प्रमाण सुंदर आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. देखत 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 सर्व जातात, देखत देखत सर्व जातात, पण आपल्याला काही कळत नाही. आयुष्य असंच जातं. काही काही लोकांना काहीच कळत नाही. काय उदाहरण संसारामधलं आहे. काही काही लोकांना तर काहीच कळत नाही. परमार्थाचं सोडावं, संसार सुद्धा कळत नाही. एका मुलाला संसार माहीत नव्हता आणि नेमकं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर कसं माहिती आहे का, सर्व गोष्टी माहिती पाहिजे, नाहीतर मग फजितीच होती. त्या मुलाला माहिती नसल्यामुळं बापाला विचारलं, बाबा म्हणे मला सासरवाडीला जायचं, कसं जावं? बापाने सांगितलं लवून भजून जायचं, म्हणजे व्यवस्थित जायचं, व्यवस्थित. तिथं गेल्यानंतर सासवडीला निवांत बसायचं. कारण का, सासवडीला खरी इज्जत असेल तर सासवडीला असती, आहे की नाही. सासवडीला जावई जर आला तर आश्चर्यदानी मच्छरदानी 10-5 माणसाची तानातानी. मग असा तो जावई कुठं निघाला? सासवडीला निघाला. बापाला विचारलं कसं जाऊ? आता ते म्हणे व्यवस्थित जायचं. जुन्या काळातला शब्द आहे लवून भजून जायचं. आणि हा निघाला आता लवून भजून. याला काही माहिती नव्हतं, काही कळत नव्हतं. याच्यावर दृष्टांत सांगतो मी आता. तो निघाला आणि वणी निघाला आणि एक मस्त ज्वारीचं रान होतं. साईड साईडनं खालून असं वाकून चालला. शेतकऱ्याने बघितलं रात्री आपले कणसं चोरीला गेली होती म्हणे. आता नक्की हा चोरच असावा म्हणे. तो राखणच होता तिथं. शेतकरी पकडला, असा ठोकला. अरे म्हणे काऊन मारायला लागले म्हणे मला? काही नाही म्हणे, तो असा काऊन वाकून चालला, रात्रीच्याला माझे कणसं चोरीला गेले, चोर समजलं तुला हाणलं म्हणे. आता ते म्हणे माझ्या बाबांनी सांगितलं की म्हणे लवून भजून जायचं. आता इथं पुढं लवून भजून जाऊ नको म्हणे. काय म्हणे, इथून पुढं तसं जाऊ नको म्हणे. एक तर काहीतरी आवाज काढत जा म्हणे. मग काय आवाज काढू म्हणे? फक्त आवाज सुरू केला, हा हो हा हो हा हो, असा आवाज सुरुवात केला. आणि तो आवाज काढत कुठे गेला? पुढं चालला. सासवडीला पुढं चालत असताना एक जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर नेमकं एक पारधी होता. आणि पारधी कशा करता असतो तिथं? तर तो पशु पक्षी पकडण्याकरता तिथं बसलेला होता. 10-5 पक्षी त्याच्या जाळ्यात अडकले आणि तुला आनंद वाटला. तो झाडावरून खाली उतरणार तोपर्यंत हा तिथं गेला, हा हो असा आवाज काढत गेला. आता असं सांगितलं पटतं म्हणून सांगायला होतं बरं का. आणि मग तो हा हो करीत ते डोंगरापर्यंत याच्यापर्यंत गेला, जंगलापर्यंत. आणि ते पारद्याने पाहिलं आपलं पार आता तिथं खाली उतरणार तोपर्यंत त्याचा आवाज ऐकून ते जाळ्या सहित पक्षी निघून गेले. पक्षी गेले दिवसभर. हा वैतागलेला होता वरती पारदी, पण ते जाळं सुद्धा निघून गेलं. आता जाळं निघून गेल्यावर दुःख झालं. खाली आला, ते बाकीचं काही ध्यानात ठेवलं नाही. एक असं घेतलं दांडकं आणि ठोकला चांगला तो. आता इथून पुढं हा हो करायचं नाही म्हणे. का केलं तर मागच्याने मारलं म्हणे, मला असं सांगितलं मागचा हे. आणि नंतर सांगितलं म्हणे काय, हा हो आता असं नको बोलू म्हणे. काय करायचं? एक अडकलं म्हणे, पक्षी अडकत नाही का, एक अडकलं दुसरं का अडकत नाही असं म्हणत चल. निघाला हा, एक अडकलं दुसरं का अडकत नाही, एक फसलं दुसरं का फसन नाही, एक फसलं दुसरं का फसन नाही. गेला तो.
आणि गेला पुढे गेल्यानंतर गावाच्या सासरवडीच्या जवळ गेल्यानंतर गावाचा रस्ता कसा होता माहिती का, बदलापूरसारखा. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि ते मग खड्ड्यामध्ये भरपूर चिखल झालेला होता. आता चिखल झालेला असताना तिथं नेमकं एका शेतकऱ्याची बैलगाडी फसली होती. गावातले पाटील सरपंच 2-4 जण त्या गाडीला बाजूला काढत होते. ते चाक गुतल्या निघाल नाही म्हणून हा तिथं गेला. एक फसलं दुसरं का पसंत नाही, एक फसलं दुसरं का पसंत नाही, एक फसलं. त्याने ऐकलं, ते म्हणे गाडी राहून दे थोडीशी, हे कोणी गिऱ्हाईकाला ठोकून काढू. गेले त्याजवळ असा ठोकला का ना, 3दा मार खाल्ला म्हणे. मी आता कायच करू म्हणे, काहीच नाही म्हणे. इथून पुढं आता एक निघलं दुसरं का निघाल नाही म्हणायचं, एक निघलं दुसरं का निघाल. मग गाडी निघाल ना म्हणे. हे म्हण सुरू केलं त्यांनी, एक निघलं दुसरं का निघाल नाही, एक निघलं दुसरं का निघाल नाही. असा त्यांचा नित्यनेम चालू झाला. गावात गेला. गावात गेल्यानंतर गावातले पाटीलच गेले कुठं, वरती. आणि सगळी अंतयात्रा मोठी चाललेली होती. गावातले पाटील गेल्यानंतर पाहुणे रावळे मोठी अंतयात्रा चाललेली. आणि तेवढ्यात हा तिथं गेला. एक निघलं दुसरं का निघाल नाही, एक निघलं दुसरं का निघाल नाही. गावकऱ्यांनी सगळ्यांनी ते खाली अंतयात्रा ठेवली. असा रेटला का ना, तेवढ्यात त्याची बायको होती तिथं. कुठं, बायकोला आणायला चाललेलं होतं ना. पाहिलं म्हणे आमचे जे म्हणे मालक नेले. मग आता काय करता, विठाला 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 विठाला. आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला कळलं पाहिजे, परमार्थ सुद्धा कळायला पाहिजे आणि संसार सुद्धा कळला पाहिजे. कारण तुकोबरायांनीच तर परमार्थाची हे दिलेलं नाही. तर म्हणले कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जर एखादे महाराज सांगत असेल तुम्ही भजन करा भजन करा भजन करा, तर कुठं भजन करा, मंदिरात भजन करा. कुठं भजन करा, मंडपमध्ये सप्त्यामध्ये भजन करा. आणि जे काम करता का त्या कामामध्ये तुम्हाला जेवढा वेळ मनातली मनात भजन गाता येईल तो त्यावेळेस भजन करायचं. आणि भजन केल्याने काय होतं माहिती का, सगळ्यात महत्वाचा आनंद मिळतो जीवनामध्ये. बघा तुम्ही भजनाचा आनंद कशामध्ये माहिती का तुम्हाला सांगा. बघा यांच्या चेहऱ्याकडे कसे चेहरे. वारकरी संप्रदाय असा आहे की ज्ञानोबा तुकोबरायांचा तुम्ही चेहरा बघा, तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा बघा, चांगलं कार्य करणाऱ्याचा चेहरा बघा आणि वाईट कार्य करणाऱ्याचा चेहरा बघा. चांगलं कार्य करणाऱ्याचं का, तर त्याच्यामध्ये नामचिंतनाची ताकद असते, साधूची ताकद असते, संतांची ताकद असते. तुम्हाला वाटतं की सोपं आहे सगळे, टाळवाजणं मृदुंग वाजणं हे सोपं वाटतं का. लोक सहज म्हणते काय बसली उडे, ते सहज म्हणते. पण सांगतो ऐका, असा सूर लागला तरच आनंद आहे. स्वर जर लागला तर आनंदाचे. हे पक्वास शिकायला का तुम्हाला वाटतं सोपं आहे का. आज बी आळंदीला जाऊन घाटावर जर गेले तर एवढे मृदुंगाचार्य मुलं आहे, हात फुटतात, रक्त निघतं हातातलं. पण ते कशा करता, तर आपल्या जीवन कल्याणाकरता. पखवाज पेटी गायन हे जर शिकलं ना तर आनंद आहे. विठाला 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 आणि असं भजन संतांनी केलं. मी सांगत होतो जनाबाईने भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं जनाबाईना. साक्षात पांडुरंग परमात्मा कुठं आले, दळण दळण्याकरता आले. जात्याच्या मुखी घाली ते, जनाबाई म्हणतात मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. परमात्मा साक्षात जनाबाईकडे यायचं मानाचा महाराज. जनाबाईला सांगायचं, संतांना सांगायचं की तुम्हाला काय पाहिजे सांगा, पण ते काय म्हणायचं, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. भजन करणाऱ्या माणसाला काहीच लागत नाही. असं जनाबाईचं भजन चालायचं. आणि ते भजन कोणाच्या कानावर ऐकण्यात गेलं, भजनाची कीर्ती कोणाच्या कानावर गेली, तर कबीरदासांच्या कानावर कीर्ती गेली जनाबाईची. आणि कबीरदासांना कळलं की पंढरपुरामध्ये जनाबाई आहे. आणि त्या जनाबाईच्या घरी साक्षात परमात्मा कशा करता येतो, दळण दळीले सख्या श्री हरीने आळ चोरीचा माझ्यावरे. ओव्या गावोणी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने. आणि तेवढं भजन करावं लागतं. आपण तेवढं भजनच करीत नाही. वाजू दे तिकडे काही नाही, काही ना काही तर वाजत असन. पण आपल्याला एक सवय बरं का, एखादी गाडी जर आता ती गावातलीच गाडी असती, काय असती,
गावातलीच गाडी असती, पण ती गाडी जर इथून चालली ना सगळे तिच्याकडे बघते. कीर्तनात असल्यानंतर तिच्याकडे कधी गाडी पाहिलीच नाही जसं काय. हा ना, ते काय तुम्हाला वाटतं रात्रीचे महाराज म्हणे कोण्या महाराज म्हणे का बरं आता विक्षे विक्षे आपल्याला चट चालतंय. विठाला म्हणजे कोणाला दोष म्हणून नाही, कारण परमार्थच एक शिकवतो. कोणाला काही वाटू द्या, परमार्थ एक शिकवतो. इथं सकळाशी येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरीच्या नामे. ज्याला काही येत नाही त्याला जवळ केलं पाहिजे. उलट याच्यात हा परमार्थ असा आहे. पण लोक नेमकं काय करतात, आता दादानी मग माईक घेतला तर मी त्यांना दोनदा खुनीला म्हणलं मना बिंदास, घाबरू नका. पण काही काही काय करतात, नेमकं एखादा आपल्या गावातलं पोरग नेमकं चिटकलं ना एखाद्या भजनाशी तिकडं असं करतात. म्हणून या परमार्थात कमी म्हणून. आणि परमार्थ तरुणपणी झाला पाहिजे. मी सतत म्हणत असतो तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण पोरांनी भजन केलं पाहिजे, पण आपले तरुण पोरं भजन करू शकत नाही. कारण आता 4Gचं 5G आणि त्याच्या पुढचं आता काही होईन एखाद्या दिवशी, मग कशाच भजन करते है की नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. रामायण भागवत हे कितीक दिवसापासून आलेलं आहे आणि कितीक दिवस पुढे चालणार आहे. दृष्टांत एखादा ऐकला ना तुम्ही तर तुम्हाला तेवढ्या पुरता आनंद वाटेल, पण एखादी कथा जर ऐकली ना तुम्ही तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. असं कोण सांगतात, सर्व संत सांगतात. ते पण आपल्यासारखेच होते ना, पण त्यांनी काय केलं, त्या देवाचं चिंतन केलं. कोणत्या देवाचं केलं, राम आणि कृष्ण यांचं केलं. बरं कोणी केलेलं अजून रामकृष्ण, तर शबरी मातेनं केलेले. शबरी माता तर वाट पाहायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब आएंगे रघुराहीन आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. शबरी मातीनं ती वाट पाहिली. वाट का पाहिली, तर देव सुद्धा भक्ताची वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुकोबरा सांगतात वाट पाहे उभा भेटीची आवडी. पांडुरंग परमात्मा सगळ्याची आपली वाट पाहतो, पण आपण ह्या संसारातून बाजलं होत नाही. राम कृष्णाचं भजन कोणी केलं, तर राधीना केलं. आणि ते कसं केलं, तर रात्रंदिवसच नाही तुम्हाला सांगतो, तर एक गवळणी पा विठाला विठाला विठाला. राधा श्रीकृष्णाच्या भजनामध्ये इतक्या तल्लीन होत्या की ते आपले राधा गवळणीला त्या देवाचं चिंतन एवढं केलं की त्यांना आठवत नव्हतं आपण काय करतो. दिवानी बनी मै दिवानी बनी, एक गवळण म्हणली दिवानी बनी मै दिवानी बनी. दिवानी बनी मै दिवानी बनी, गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, बैलों का दूध निकालने लगे. दिवानी बनी मै दिवानी बनी. असं देवाचं भजन केलं. विठाला 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 राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. दोन्ही सुद्धा भगवंताचं नाम आहे आणि देवाचे आनंद रूप आहे आणि अनंत नाम आहे. अनंत देवाचे नाम आहे. कोणी गोविंद गोविंद म्हणा, कोणी नारायण नारायण म्हणा, कोणी हरी हरी म्हणा. असं सर्वांनी भजन केलेलं आहे. गोविंद गोविंद कोणी केलं तर तुकोबरायांनी केलेलं आहे. गोविंद आसनी गोविंद चयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मणी बैसला असे. नारायण नारायण कोणी केलं तर भक्त प्रल्हादानी केलं. भक्त प्रल्हादाला किती वेळा त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण भक्त प्रल्हादानी भजन सोडलं नाही. नारायण नारायण. ज्या शाळेत शिकायला टाकलं ना त्या शाळेतल्या मुलाला सुद्धा भक्त प्रल्हाद काय शिकायचे, भजन करा.
आणि ते कोणतं भजन? नारायण. आई पारमार्थिक होत्या म्हणून ते भजनाचा आनंद मिळतोय. मग ते नारायण नारायण भजन करायचे. आणि भक्त प्रल्हाद नाही का, भक्त प्रल्हाद त्याच्यामध्ये रंगमान व्हायचे. हिरण्यकशिपूला वाटलं की आपला मुलगा भजन करतो, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण भक्त प्रल्हादांनी सोडलं नाही. असं सतत देवाचं नामस्मरण करतो म्हणे. सांग म्हणे तुझा देव कुठं आहे? तर कुठं पण आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सर्वाघटी राम, माऊलीनं सांगितलेलं आहे, सर्वाघटी राम देहा देई एक, आणि सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. माऊली म्हणतात की सर्वांमध्ये देव एकच आहे, राम कृष्ण हरी. पहा तुम्ही सकाळी सकाळी जर एखाद्याला राम राम जर म्हणलं, तुम्हाला पाहायचंच असेल. मी 4 दिवस झाले, ते बाबाने समोरच्या आम्हाला ते दुकानावाले ते बाहेर आले की रामराम घालतात की नाही दुकानदार, रामराम घालतात. एखाद्याला नुसतं रामराम जर घातलं तर तो अख्खा दिवस तो खुश राहतो. आपल्याला त्या माणसाने देवाचं चिंतन करायला लावलं. पहिले करायचे, पहिले सतत एखादा माणूस मंदिराकडे आला की देवाचं राम 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 असं भजन एकमेकाला बोलायचे. ते का बोलायचे? की आयुष्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला भजन हे तुमच्या ध्यानात न राहो म्हणून ते राम 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 तुम्हाला मनात सांगितलं. आणि ते म्हणल्याने काय होतं? सतत देवाचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण तरी होईल, एवढं संतांनी सांगितलं. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारे. हे जे हृदय आहे ना, हे कशा करता आहे? देवाच्या भजनाकरता आहे. एक प्रमाणे 60विला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली येर झार. येर झार कोणती? सकाळी सांगितलं 84 लक्ष योनी, 84 लक्ष जे येर झार आहे, हे कशाने जातात? फक्त देवाच्या चिंतनाने जातात. विठाला 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 विठाला. आणि त्या हृदयामध्ये आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. सर्व संतांनी केलेलं आहे, सर्व संतांनी केलेलं आहे. ते कसं करायचं? आता एकदा सर्वांनी वरती हात करा. हा म्हणा महाराज भजन. श्रीराम जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
असं भजन करायचं. आणि सर्व संतांनी भजन केलं असंच आपण सुद्धा असं आयुष्यामध्ये भजन करा. तुम्हाला सांगतो किती महाराज लोक चालले निघून, तरी तुम्ही तिथं तिथंच देवाचं भजन करा. खरं सांगतो बरं का, आयुष्यामध्ये तुम्हाला जर कीर्तनातलं जर काही नाही कळलं तर चालन बरं का. खरंच सांगतो मी बरं का, जे खरं असेल तेवढंच. तुकाराम महाराजाच्या माऊलीच्या याच्यात असल्यामुळे एकच खरं सांगतो. कोणतं? देवाचं भजन करायचं. कुठं बसल्यानंतर भजन करायचं, खरंच करायचं बरं का. पण तुम्ही मी तिने खरंच कोण म्हणलं ना, तुम्ही करीतच नाही. तुम्ही करीतच नाही भजन. हो महाराज आता म्हणते भजन करू, वा उद्या लगेच उद्या निघाले धार काढताना लगेच श्रीराम जय राम, म्हशीचं धार काढताना बरं का, लगेच कोणी खुरपताना, कोणी काही काम करत असताना, ते भांडे घासताना सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम, कोणी सारवताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पण आपण भजनच करीत नाही. म्हणून तीनदा मी काय म्हणतो, खरंच भजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? खरंच भजन केलं पाहिजे. एवढं खरं आहे बरं का. उद्यापासून कोण भजनाला लागणार? वरती हात करा बरं. वा बारीक मुली व्हायला लागणार आहे. पण तुम्ही, कारण रामप्रभूचं आणि श्रीकृष्णाचं भजन आपण कुठं करतो? फक्त कामापुरतं करतो. पण संतांनी तो विचार नाही केला, कामापुरतं भजन नाही केलं. तुकोबराय का गरीब होते को? तुकोबराय श्रीमंत होते, खूप श्रीमंत होते. महाराजांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी महाराजांनी खूप श्रीमंत तुकोबराय सांगितले, गिरगावकर बाबांनी सांगितले. पण तुकोबराय ते श्रीमंतीला महत्व दिलं नाही. तुकोबरायने श्रीमंत कशामध्ये माणूस माहिती का? पवित्र तुळशीच्या गळ्यामध्ये माळ जर असन आणि देवाचं चिंतन जर तुमच्या सतत मुखामध्ये असन तर तेच खरा श्रीमंत. बरं श्रीमंतच नाही, माऊलींना हरिपाठात सतत काय सांगितलेलं आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक जण म्हणे साधारण म्हणे पुण्याची का, म्हणलं पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी. आणि आपल्या जीवनामध्ये जे आपलं कर्म आहे ना, ते कर्म आपण भोगण्याकरता आलेलो ना, तर फक्त देवाचं चिंतन झालं पाहिजे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे जाची कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले जगी करण्या नष्ट. सोड माया सारी आत्मा भोगी तो नंतर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जीवनामध्ये आपलं जसं कर्म आहे ना, तसंच आपल्या आयुष्यामध्ये फळ मिळतं. पण हे फळ आपल्याला नाही तर कसं कापाचं, हे फक्त देवाच्या नामस्मरणाने जळून जातं. जळतील पापे जन्मांतरीचे. विठाला 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 विठाला, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरे स्मराकारे. हृदयात देवाचं चिंतन जर केलं तर काय होईल माहिती का? तर आपण आपल्या जीवनामधून उद्धरून जाऊ ह्या भंगाच्या दुसऱ्या चरणात.
वा छान चालवली. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीने में. आणि इथं सुद्धा आपुली आपण करा सोडवण. देव आपलासा करून आपुला तो एक देव करून घ्यावा आणि आपुली आपण करा सोडवण. आपलीच आपण सोडवण करायचे, कारण आपल्या पाठीमागं कोणी येणार नाही. नाही रे नाही कोणाचे कोणीच कोणाचं नाही. म्हणून काय करा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. किती बी लाखाचा बंगला जर असन तरी आपल्याला घराच्या बाहेर काढल्या जातं. तुकोबरायांनी सांगितलेले, तुम्ही धन कमवा, पण कसं कमवा? जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचकिरी. चांगले विचाराने धन कमवा, चांगले विचार ठेवा. आणि धन कमवताना असताना कोणाकडून कसं मागायचं, कोणाकडून कसं कमवायचं, कोणाचं काय करायचं हे सगळं कळलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांना काही कळत नाही. एका बाबाला आजारी पडल्यामुळे 3 मुलं होते. 3 मुलाला सांगितलं आपल्याला सावकाराकडून पैसे घेऊन 10,000. पहिल्या मुलाला पाठवलं म्हणे 10,000 सावकाराकडून घेऊन. तो सावकाराकडे गेला आणि सावकाराला सांगितलं म्हणे, बाबा आमच्या बाबाचं दुखत म्हणे किंवा तब्येत बरी नाही, तर आमच्या बाबाकरता 10,000 रुपये द्या. पहिला मुलगा गेला, पण ते म्हणे देतो. आले पैसे, आले जवळ, पैसे हातात आले, पैसे हातात द्यायचे. त्या टायमाला तो म्हणला, एक विचारू का बाबा? विचारा ना म्हणे. काही नाही म्हणे, एक सांगायचं आहे, तुम्ही आता सध्या एवढे जाड आहे म्हणे, एवढे जाड आहे म्हणे, तुम्ही जर गेले वरती गेले तर तुम्हाला कसं न्यायचं म्हणे. काय म्हणे? कसं न्यायचं म्हणे. तर आता असं सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं, राग आला त्या पाटला सावकाराला, राग आला. मुलाला 2 ठेवल्या आणि आतमध्ये टाकले. दुसरा भाऊ पाठवला. दुसऱ्या भावाने विचारलं, माझा दादा आला होता का? ते म्हणलं हो आला. पण त्यांनी विचारलं, मी पैसे घेऊन आलो, पैसे देणार? तो काय म्हणला, तुम्ही इतके जाड आहे, पण वरती गेल्यानंतर जर तुम्ही गेले तर तुम्हाला कसं न्यायचं स्मशानभूमीमध्ये? तो म्हणला डायरेक्ट म्हणला म्हणे, तुम्हाला एवढे असं विचारल्यानंतर ते दुसऱ्याने ते म्हणे काही नाही करायचं. काय करायचं? तुम्हाला तोडून नेऊ म्हणे आपण. दुसऱ्याला बी टाकलं आणि तिसरा गेला. तिसऱ्याला विचारलं, आमचे 2 भाऊ आले का? तर दोन्ही भावाकडे पाहायला गेल्यानंतर त्यांना विचारलं सावकाराला विचारलं. सावकार काय म्हणले? आले होते दोन्ही, पण पहिला म्हणला काय, तुम्ही एवढे जाड आहे म्हणे, तर तुम्हाला कसं न्यायचं? दुसरा म्हणला तुम्हाला तोडून नेऊ म्हणला. तर मग हा तिसरा काय म्हणला माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या घरात सहितच जाळून देऊ टाकून. मग सांगा संसारामध्ये कसं काय करायचं? संसारामध्ये पैसे कमावताना कसे कमायचे? जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेचे करे. आपले विचार चांगले ठेवायचे, पण आपले विचार आता चांगले राहिले नाही. मानसा आता तरी मानसात ये, 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. मानसा आता तरी माणसात ये. माणसाने माणसात राहायचं असेल ना तर सर्व कार्य चांगले पाहिजे, तेव्हाच माणूस माणसात राहतं. विठाला विठाला संतांनी सांगितलं की आपोली आपण करा सोडवण. जन्माला जर आपण येताना कसं येतो? एकलंच येतो आणि जाताना सुद्धा एकटंच जातो. म्हणून कसं जायचं? देवाचं चिंतन घेऊन जायचं, पुण्य घेऊन जायचं आणि आपल्या जीवनामध्ये चांगली कीर्ती घेऊन जायची. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती 2 प्रकारची असते, एक चांगल्या प्रकारे आणि एक वाईट प्रकारची असते. चांगली जेवढी चांगली कीर्ती करता येईल तेवढी चांगली आपल्या जीवनामध्ये कीर्ती करायची, जेवढी वाईट आहे तेवढी सोडून द्यायची. आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. संसाराचे जे बंधन आहे हे तोडून आपण निघालं पाहिजे. पण
पण काही काही लोकांना अजिबात आवड नसती. काय, बऱ्याच जणांना आवड नसती. पंढरपूरला जर दिंडी निघाली ना तरी लोकांना आवड लागली पाहिजे. पंढरपूरला जाताना जर गावातून महाराज मंडळीच्या दिंडी असेल, सांगितलं चला ना दिंडीला, नाही नाही महाराज आता काय सांगावं, आता नेमकंच मुलाचं लग्न झालं. नंतर जर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी विचारलं, आत्ताच मुलाला मुलगा झाला. म्हणजे अशा संसारातल्या गोष्टी सांगतात. पण पंढरपूरला येत नाही, कारण पंढरपूरला एवढं सुख आहे. एका पहिल्या दिंडीत जर गेलं, मी सतत सांगत असतो लगे, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. दुसऱ्या दिंडीत गेलं की लगेच तुझं पाहता सामोरी दृष्टी ना फिरे माघारे. पंढरपूरला कोण जातं सांगा बरं याच्यातलं? वारीमध्ये कोण असतं? वरती हात करा. हा बघा, बरोबर असंच असेल ना तिथं. लगेच तिसऱ्या चौथ्या दिंडीत काय असतं? उठा जागे भारे आता. लगेच चौथ्या जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जागता जगदेव राखा काही वाव. अशा दिंडीमध्ये भजन असतं. विठाला 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 असं भजन संतांनी केलं. चोखोबरायांनी भजन असं केलं. चोखोबरायांनी एवढं भजन केलं. चोखोबराच्या पत्नीचं बाळतपण करण्याकरता कोण आलं? साक्षात पांडुरंग परमात्मा घरी आला. चोखोबराय असेच घराच्या बाहेर निघले बहिणीला आणण्याकरता, आणि पुढे पाऊल टाकणार त्यावेळेस त्यांची तिथून दिंडी चालली. ज्ञानोबा तुकाराम अशी दिंडी चालत असताना त्या दिंडीमध्ये चोखोबराय गेली. आणि तिकडे भजन रात्रंदिवस चोखोबराय भजन करत कुठं? पांडुरंग परमात्म्याकडे गेले. आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन करत चालल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला साक्षात दया आली. की पांडुरंग परमात्म्याला वाटलं की आपल्या भक्त आपल्याकडे येऊ राहिला, पण घरातले संकट कोणी निवारायचे? मग भगवान परमात्मा साक्षात कुठे गेला? चोखोबराच्या घरी गेला. दरवाजावर हाक मारली. वैनी उघडा दार हाक मारी, वैनी उघडा दार हाक मारी, वैनी उघडा दार हाक मारी. चोखोबाची बहीण चोखोबराय दरवाजावर गेले. देव दरवाजावर गेला आणि चोखोबराच्या पत्नीचं बाळतपण केलं. हे कशा करता? फक्त त्या संतांनी देवाचं भजन केलं. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं संतांनी. आणि आपोले आपण करा सोडवण, त्यांनी त्यांची सोडवण केली. तुकोबराय असे भजन करायला जायचे ना, तर तुकोबरायला देव अगोदर भेटला नाही चरित्रामध्ये. तर तुम्हाला सांगतो, साक्षात पांडुरंग परमात्मा अगोदर जिजाबाईला भेटला. का? त्याचं कारण फक्त संतांनी भजन केलं. तुकोबरायांनी भजन केलं रात्रंदिवस. विठाला विठाला आपोले आपण करा सोडवण, आणि संसार बंधन थोडा वेगी. संसार सगळा दुःखमूळ आहे. तिथं अजिबात सुख नाही संसारामध्ये. त्या संसारामधून तो संतांनी काय सांगितलं? आपोली आपण करा सोडवण. आणि सोडवण कशाने होती? फक्त देवाच्या चिंतनाने होती. राम कृष्ण हरी. आणि हे कशामध्ये धरायचं? तर मनामध्ये धरायचं. ते शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण
माळा ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ध्यानामध्ये राम कृष्ण माळ सतत जपा. कारण माळ असलीच पाहिजे आपल्या याच्यामध्ये गळ्यामध्ये. कारण एक ठिकाणी सांगितलेलं आहे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव जर तुम्हाला व्हायचं असेल ना तर तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा असायलाच पाहिजे. आणि जन्माला आल्यानंतर निर्व्यसनी राहिलंच पाहिजे. पण आपण निर्व्यसनी राहत नाही. व्यसन करू नका आयुष्यामध्ये, व्यसन करू नका. परवा प्रमाण दिलेले दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लू का पैसा खर्च कर मुंह मिट्टी आ जाती है. आयुष्यामध्ये फक्त काय करायचं कोणी निर्व्यसनी राहा, व्यसन करू नका. परत आई वडिलाची सेवा केली पाहिजे. जन्म दिला मला थोर उपकार मोठा केला ठेस लागे माझ्या पायाला पाणी येत आईच्या डोळ्याला. आयुष्यामध्ये नाही का आईवडिलाला दुःख जर झालं ना तर सगळ्यात महत्त्वाचं दुःख आपल्याला सुद्धा होतं. त्याचं कारण काय माहिती का? माझी आई आलेली कीर्तनाला. आयुष्यामध्ये सगळ्याला दुःख आहे हो, सगळ्याला दुःख आहे. पण सांगू का आयुष्यामध्ये नाही का आपलं दुःख नाही का आई वडिलाला कधीच सांगायला नाही पाहिजे. अहो आळंदीला मी इतक्या दिवसात होतो. पहिल्या वर्षी सोमनाथ महाराजांना आम्ही सोबत होतो. असे दिवस काढलेले आम्ही जयराम बाबा भोसले वारकरी शिक्षण संस्था आळंदी. आळंदीला आता तरी पूर्ण व्यवस्था आहे पण आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आता पूर्ण आहे व्यवस्था पण त्या काळामध्ये नाही का अजिबात व्यवस्था नव्हती. 10 किलोमीटर मधुकरीला जावं लागत होतं. धोतर घालून राहावं लागत होतं. पॅन्ट गिंट अजिबात नव्हती तिथं. सतत धोतर घालून राहावं लागत होतं. आणि 10 किलोमीटर मधुकरी मागायला जावं लागत होती. 100 भाकरी डोक्यावर राहत होत्या आणि हातात 1 लिटरची 2 लिटरची सर्व घरची भाजी एकत्र राहायची. आणि तेव्हा हे पखवाज गायन आपल्याकडं आपलं तयार होतं. आणि तेव्हा तुम्हाला टाळ्या वाजतात तुम्ही टाळ्या न सांगता टाळ्या कधी वाजतात तुम्ही त्या टायमाला वाजल्या जात्या. आणि मधुकरीचं अन्न खाऊन वारकरी बनलेले आहे आम्ही. आता सोमनाथ महाराजचं आमचं असं की एकदा फक्त मधुकरीला काय केलं तर मधुकरीचाच विषय नाही महाराजाचं आमचं एवढं लहानपणापासून प्रेम. माझ्याकडे एक छोटासा मोबाईल होता पण महाराजांनी मिस कॉल द्यायची मला अधूनमधून आठवणी फक्त थोडीशी. तर महाराजांना मी सहज महाराजला सांगून दिलं. महाराजाला आयुष्यामध्ये महाराजाचा मार खाल्ला फक्त माझ्यामुळं त्यांनी. हे आमचं प्रेम आहे. मला सांगायचं काय आई वडिलाची सेवा केली ना तितकंच आपलं प्रेम का संताविषयी बी प्रेम पाहिजे. संतावर प्रेम करायचं आणि देवावर प्रेम करायचं. आणि आपल्या घरी गाय असली पाहिजे गावरान गाय. गायीची सेवा जर केली ना तर माणूस किती बी मोठा होईल. सगळ्यात श्रीमंत व्हायचं असेल जर सगळ्यात मोठं असेल ना तर गाय सांभाळा. गाय गावरान गाय
कारण 33 कोटी देव कशामध्ये आहे? गायीमध्ये आहे. ताजं उदाहरण सांगतो एक, ऐका. जेवढे नामांकित महाराज मंडळी ना कीर्तनकार, आता सध्या बी पहिल्या जुन्या काळामध्ये ढोरं म्हशी सांभाळता वारकरी संप्रदाय तिकडे वळायचे. आणि तिथं गेल्यानंतर माऊलीच्या मंदिरापाशी जर गेला ना, तर माऊली जशी जगाची आई आहे, ज्ञानराज माझी योग्यांची मावली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ती माऊलीने का तिथं आल्यानंतर कोणत्याच विद्यार्थ्याला उपाशी ठेवीत नाही. आमचा मोगाशीच विषय झाला. आळंदीमध्ये आता सध्या बी घाटावर जर गेलं तर हजारो लोक कोणी कोणत्या वैतागाने इथून गावाकडून निघून आलेले आहे. तर आज आळंदीमध्ये कोणीच उपाशी राहत नाही. ते फक्त कोणाची ताकद आहे? माऊलीची. पण माऊलीच्या भूमीत जर एखादा विद्यार्थी गेला, जुन्या काळामध्ये पैसे नाही राहायचे, पण तो जर तिथं गेला आणि तिथं गेल्यानंतर नाही का, सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या फुलाच्या दुकानाला विचारलं माझी व्यवस्था कुठं होईल, तर सर्व सांगायचे जयराम बाबा भोसले. अशा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सोमनाथ महाराज, आम्ही सर्व महाराज मंडळी राहिलेलो. आणि असे दिवस होते त्या काळामध्ये. पण त्या काळामध्ये बी जे गावरान आपले गायी होत्या, जनावर सांभाळता सुद्धा महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार झाले. हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं कारण फक्त सगळ्यात जास्त आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल ना, तर घरी आपल्या गाय सांभाळायची. कोण सांभाळणार सांगा बरोबर? ते हात करा लवकर. वा वा, छान. खरंच बरं का. आता आमचं बी एक संकल्पना आहे. आमची ज्यावेळेस आळंदीला आता संस्था आहे, 50 विद्यार्थी, दिनेश महाराज ही सर्व महाराज मंडळी आपल्या संस्थेवरच आहे. 50 विद्यार्थी, पण 50 विद्यार्थ्यांमध्ये पुढच्या वर्षी आमची एक गाय सुद्धा राहणार आहे महाराज. विठाला विठाला विठाला. आणि आयुष्यामध्ये चांगलं काम करीत चला, वाईट कोणाचं करू नका. मी सतत सांगत असतो, वाईट कोणाचं करू नका. चांगलं नाही करता आलं तर चालेल, पण वाईट करायचं नाही. भला किसी का करना सको तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. फूल बनता जर नाही आलं कोणासाठी तर बनू नका, पण निदान काठी तरी टाकू नका. आता 8 दिवस आम्ही तुमच्यापाशी राहिलो, आम्ही तुम्हाला फुलासारखे दिसलो म्हणून आमच्या सर्वांच्या अंगावर फुलं टाकले. टाळीवाजा सर्व गावकऱ्या तरुण मंडळी करता एकदा. वा वा, छान. बनना सखो भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. कम से कम फक्त माणूस तरी म्हणून जगा. नाही देवण बनता आलं तरी आयुष्यामध्ये चालेल आपल्याला, पण कमीत कमी माणूस बनून तरी राहायचं. बनना सुखो भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. पापों में मत धरना. कारण लक्षात ठेवा, एखादा जर वर्गणी देत असेल ना, तर त्याला सांगू नका तू वर्गणी देऊ नका. एखादा जर वर्गणी देत असेल तर दुप्पट वर्गणी द्या. चांगल्या कामाकरता वर्गणी देत चला. महाराजांनी सांगितलं तुमच्या गावामध्ये एवढं भव्य दिवस सर्व लोकांनी वर्गणी दिलेली पाहिले. आम्ही आकडे रोज पाहत होतो. तर तुम्हाला सांगतो, चांगल्या कार्यासाठी पैसे खर्च करत चला, आयुष्य तुमचं सुखमय होऊन जाईल. हेच तुमच्या कशामध्ये धरा सांगितलेलं आहे. रामकृष्ण नामे ज्ञानदेवा ध्यानी. रामकृष्ण माळा. कोणतं माळाचं? आयुष्यामध्ये देवाची सेवा करायची, भक्ती करायची, गायची सेवा करायची, चांगल्या विचाराने जगाचं. हेच माऊलीने या अभंगामध्ये सांगितलं. विठोबा रखुमाई, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल
छान टाळी वाजा सर्वांनी एकदा आता 8 दिवस झाले आम्ही सुद्धा आरडतो ना आहे की नाही आरडून पर्शन होती आहे की नाही छान मस्त आनंद महाराज मंडळी सर्व रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपोले आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की देवाचं भजन करा आणि संतांचं सुद्धा भजन झालं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे रामप्रभूच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त माझं कीर्तन झालेलं आहे आणि ते भगवान परमात्म्याने जे काही आसन माझं जे कीर्तन झालेलं आहे ते देवाचं नामचिंतन म्हणून समजून घ्या काही हुकलं चुकलं असन ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचोका पावले ते चोज करून माऊली रिजे